काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये दाखल होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेसोबत मुंबईमध्ये दाखल होतील। तत्पूर्वी सकाळी राहुल गांधींची कळवा आणि ठाण्यामध्ये जंगी स्वागत केले जाणार असून न्याय यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींचं मुंबईमधल्या धारावीमध्ये रोड शोचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान संध्याकाळी राहुल गांधी दादरच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील। उद्या दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारत जोडो न्याय यात्रेची भव्य सांगता सभा संपन्न होईल। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। नंदकिशोर, आपण पाहतोय की आता मुंबईमध्ये राहुल गांधी येणार आहेत। नक्कीच वृषाली, भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा 64वा दिवस आहे आणि महाराष्ट्रातला आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी राहुल गांधी आता मुंबईत दाखल होत आहेत। मुंबईत उद्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरती मोठी सभा महाविकास आघाडीकडून राहुल गांधी यांच्या स्वागतार्थ केली जाणार असल्याचं पाहायला मिळते। मी सध्या याच ठिकाणी ज्या ठिकाणी काल राहुल गांधी भिवंडीत कॅम्पमध्ये थांबलेले आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। आपण कॅम्पच्या आतमध्ये आहोत आणि TV 9च्या प्रेक्षकांसाठी ही संपूर्ण आतली दृश्य आपण बघतोय। आतमध्ये जर पाहायला गेलं तर थोडाच वेळापूर्वी राहुल गांधी हे क्रिकेट खेळण्याचा जो आस्वाद आहे तो घेत होते। सध्या या संपूर्ण परिसरात, भिवंडी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 9:30च्या दरम्यान राहुल गांधी हे भिवंडीतून निघतील। ठाण्यातील कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी राहुल गांधी यांचा जंगी स्वागत करण्यात येणार असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। तर ठाणे सिटीमध्ये सुद्धा मोठ्या स्वागतात राहुल गांधी यांचं आगमन होणार आहे आणि ठाण्यामध्ये सकाळच्या सत्रात ते कार्यकर्त्यांना किंवा ठाणेकरांना मार्गदर्शन करणार आहे। त्यानंतर दुपारच्या सत्रात जर पाहायला गेलं तर टोल नाक्यावरून सायन धारावीमध्ये मोठं जंगी स्वागत आणि रोड शो राहुल गांधी यांचं होणार आहे। धारावीकरांसाठी सुद्धा राहुल गांधी मार्गदर्शन करतील। जर पाहायला गेलं तर प्रत्येक भाषणात राहुल गांधी हे मोदीवरती आणि अदानीवरती टीका करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धारावीमध्ये जाऊन राहुल गांधी मोदींवरती नेमकी काय टीका करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर आज राहुल गांधी हे मुंबईत येत आहेत। आजचा यात्रेचा शेवटचा दिवस आहे। उद्या सभेमधून संपूर्ण भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप होणार आहे आणि त्याची जी लगबग आहे आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। 9:30च्या दरम्यान राहुल गांधी हे यात्रेला सुरू करतील। याच ठिकाणून ही संपूर्ण यात्रा ठाण्याच्या दिशेने जाईल आणि सकाळच्या सत्रात ठाणे संपल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये हीच यात्रा आता सायन परिसरात दाखल होईल, म्हणजे मुंबईत दाखल होईल। आणि जी प्रतीक्षा होती, म्हणजे जी भारत जोडो न्याय यात्रा संपूर्ण प्रतीक्षित होती मुंबईत येण्याची, ती कुठेतरी प्रतीक्षा संपलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद नंदकिशोर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।